शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रचारासाठी सांगलीला रवाना होणार आहेत, तर सांगलीचा निर्णय आता दिल्लीतच होईल असं सतेज पाटलांनी सांगितले। आणि त्यामुळे ठाकरे गटाचे नेते सांगलीतल्या गल्लीमध्ये आणि काँग्रेसच्या नेत्यांचं लक्ष दिल्लीत अशी स्थिती निर्माण झाली आहे। सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणूक शिवसेना ठाकरे गटाने प्रतिष्ठेची केली आहे। या मतदारसंघात उमेदवार चंद्रहार पाटील यांना विजयी करण्याकरता शिवसेनेने प्रयत्न सुरू केले। शुक्रवारी संजय राऊतांसह ठाकरे गटाची मुंबईतील टीम सांगलीला रवाना होणार आहे। पक्षाची टीम सांगली जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवण्याकरता काम करणार आहे। शिवसैनिकांसह महाविकास आघाडीच्या सगळ्याच प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला जाणार आहे। आणि मुंबई पुण्यातली आमची जी टीम आहे ती सांगलीत जाऊन ठाण मांडून बसणार आहे। तर उद्या मी स्वतः सांगलीला जातोय आणि पुढले 3 ते 4 दिवस मी पूर्ण सांगली प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाणार आहे। शिवसेनेचे कार्यकर्ते तर आहेच, पण महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांना मी भेटणार आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडल्यानंतर शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना शिवबंधन बांधून लगबगीनं उमेदवारी जाहीर केली होती। इतकंच नव्हे तर उद्धव ठाकरेंनी मिरजमध्ये जाहीर सभाही घेतली होती। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेत सांगलीवर कोणताही निर्णय झालेला नसतानाच शिवसेना ठाकरे गटानं आधीच या मतदारसंघातला उमेदवार घोषित करून टाकला होता। पण सांगली मतदारसंघावरून काँग्रेसने त्यांचा दावा कायम ठेवलाय। सांगलीची चर्चा काल सुद्धा वरिष्ठ नेते बसले होते, त्यांच्यात काही चर्चा झाली। मला वाटतं आता हा दिल्ली स्तरावरूनच प्रश्न मार्गी लागेल की 3 जागेचा जो काही तिढा या राज्यातला आहे तो कदाचित दिल्ली स्तरावरूनच आदरणीय पवार साहेब असतील, खरगे साहेब असतील आणि उद्धवजी ठाकरे साहेब असतील हे तिघं सोडवतील 1-2 दिवसात आणि त्यामध्ये मार्ग निघेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। काँग्रेसचे नेते सांगलीचा निर्णय आता दिल्लीतच होईल असं सांगतायत, तर ठाकरे गटाचे नेते सांगलीतल्या गल्लीत प्रचाराचा धुरळा उडवून देणार आहेत। परिणामी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सहभागी होणार की नाही असा मुद्दा आता उपस्थित झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।